रात्रीचं गुपित. कोकणातल्या एका दुर्गम गावात जिथे सूर्यास्तानंतर वेशीबाहेर जाणं निषिद्ध होतं, तिथे पप्पू नावाचा एक तरुण राहायचा. चित्रविचित्र जुन्या पोथ्या आणि गुप्त विद्यांचा चित्र शोधण्याचा पप्पूला भारी नाद होता. एक दिवस त्याला वाड्याच्या एका जुन्या धुळीने माखलेल्या कोनाड्यात कापडात गुंडाळलेली एक विटलेली पोथी सापडली. त्यावर रक्तासारख्या लाल शाईत लिहिलं होतं, निळावंती. गावातल्या जाणकारांनी त्याला बजावलं होतं, पप्पू, हे पुस्तक उघडू नकोस. हे वाचणाऱ्याला पशुपक्ष्यांच्या आवाजातले शब्द ऐकू येतात, पण ते शब्द माणसाचं मानसिक संतुलन बिघडवतात. पण पप्पूच्या कुतूहलाने धोक्याची घंटा ऐकली नाही. ती भयानक अमावास्येची काळोखी रात्र होती. पप्पूने वाड्याच्या मागील पडवीत एक मिणमिणता दिवा लावला आणि निळावंती वाचायला सुरुवात केली. जसजशी रात्र गडद होऊ लागली तसतसे वातावरणातले आवाज बदलू लागले. अचानक घराच्या छतावर बसलेल्या एका घुबडाचा घू घू असा आवाज पप्पूला स्पष्ट मराठी शब्दांत ऐकू आला. तो वाचतोय, तो मृत्यूच्या जवळ येतोय. पप्पू दचकला. त्याला वाटलं हा मनाचा भास असावा. त्याने थरथरत्या हाताने पुढचं पानं उलटलं. आता त्याला अंगणातल्या कुत्र्यांचं केविलवाणं रडणं ऐकू येऊ लागलं. पण ते केवळ रडणं नव्हतं, तर कुत्रे एकमेकांशी संवाद साधत होते. बघा, याला मरण हवंय. याच्या मागे उभी असलेली सावली याला आता सोडणार नाही. थरकाप उडवणारा